नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अर्धा तास वाट पाहत होतो की ज्यावेळेला श्री राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेच्या जे कुठलं प्रशासकीय कार्यालय असेल, लोकसभेचं सेक्रेटरिएट, त्यांनी घोषित केल्यानंतर सर्वसाधारण विरोधी पक्षाची काय प्रतिक्रिया येते. कारण 2024च्या निवडणुकीमध्ये आजच श्री अभिषेक मनु सिंघवी यांच्या कल्पनेतनं आलेली अशी एक जनहित याचिका ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 14 राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये पाठी आहेत. त्याच्यामध्ये आर्टिकल 14 म्हणजे भारतीय राज्यघटनेनं ज्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्या अधिकारामध्ये उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येकाला ते व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याबद्दलच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. कारण ईडी आणि तत्सम सर्व केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय सरकार हे विरोधी पक्षातल्या नेत्यावरती कारवाया करतंय, अशा पद्धतीची एक याचिका दाखल झालेली आहे. म्हणूनच मी हे बघत होतो की सर्वसाधारणपणे विरोधी पक्षाच्या काय प्रतिक्रिया येतात. 45 मिनिट मी कागद आणि पेन घेऊन बघत होतो. मला सगळ्यात सिग्निफिकंट प्रतिक्रिया वाटली, अर्थात ती त्यांच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये दिलेली आहे का ते बघायला लागेल, पण ती आहे डेरेक ओब्रायन, जे की नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. ते असं म्हणाले की त्यांनी खूप कठोर शब्दामध्ये कि आप बीजेपी वाले कहाँ तक गिरोगे, ये 1950 के बाद सबसे खराब डेमोक्रेटिक जो कुछ चल रहा है वो है. तृणमूल काँग्रेसच्या खासदारानं अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणं याचा अर्थच फार वेगळा होतो. कारण आपण बघतो आहोत की ममता बॅनर्जी, नवीन पटनायक आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश हे काँग्रेस आणि भाजप तर अशा पद्धतीची एक मांडणी देशामध्ये करतायत. नवीन पटनायक जे की कालपर्यंत तरी भारतीय जनता पार्टीचे फार जवळचे आहेत असे मानले जात होते, ते ममता बॅनर्जी यांना भेटले. दुसरी एक अलायन्स आहे की जी ईव्हीएम मशीन वगैरे जरी सांगितलं गेलं असलं तरी श्री शरद पवार यांच्या नेतृत्वातली, पण विथ काँग्रेस अशा पद्धतीची एक फळी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे सगळीकडे विरोधक हे विस्कुटले गेलेले आहेत. एका कॅम्पमध्ये ममता बॅनर्जी, समाजवादी पक्ष, दुसरीकडे BRSचे चंद्रशेखर राव हे काहीतरी वेगळा प्रयत्न करतायत, तिसरीकडे आम आदमी पक्षाचं काहीतरी चाललेलं आहे. सो नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही आव्हान त्यांना वाटतं आहे त्याच्यासमोर सगळा विरोधक हा भरकटलेला असताना श्री राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निमित्ताने हे विरोधक एकत्रित येतात का, हा खरा प्रश्न आहे. कारण डेमोक्रेटिक व्हॅल्यू वगैरे त्याच्याबद्दल जे बोलतायत भारतीय जनता पार्टीचं, त्याच्याबद्दलचा प्रतिवाद हा वेगळा असू शकतो. कारण आज आपण काय बघतोय तर भारतीय जनता पार्टीचं काय मत आहे, हे कशामुळे झालंय. जो सेट लॉ आहे, जो लिली थॉमस ज्या स्वतः वकील होत्या, त्यांची एक सामाजिक संस्था होती, लखनौमधल्या एका सामाजिक संस्थेनं जी याचिका दाखल केलेली होती, त्या याचिकेवरती आलेल्या निकालानंतर अशा पद्धतीनं जो काही सेट प्रेसिडेंट आहे त्याप्रमाणे हे झालेलं आहे. जे पॉलिटिकल नेरेटिव्ह आहे, जे घटनाक्रम सांगितला जातो की श्री राहुल गांधी हे अदानीच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोलले, त्यांनी आणि श्री नरेंद्र मोदी यांची अशी संभावना केली की हम आपके है कौन, तसं अदानी आपके है कौन, त्याच्या आधी चौकीदार ही चोर आहे वगैरे अशा पद्धतीचं ते नॅरेटिव्ह सेट करत होते. आणि त्याच्यानंतर श्री राहुल गांधी हे विदेशामध्ये गेले, तिथं ते जे काही बोलले त्याच्यामुळे देशाचा अवमान झाला अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टी म्हणत असताना श्री राहुल गांधी यांच्या संदर्भातल्या 2019 आणि मला फार बरं वाटतं की आपल्याला काही गोष्टी भविष्यवेधी याचं महत्त्व लक्षात घेऊन करता येतात. काल आम्ही मधल्या ओळीचा एपिसोड तो जरूर प्रत्येकाने पाहावा. पूर्णेश मोदी की जे तिथले माजी मंत्री आहेत, आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी नेमका कशाच्या आधारावरती हा खटला राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुदरला होता सुरतमध्ये, त्याचे सगळे तपशील समजून घेतले. 2019 साली नीरव मोदी, ललित मोदी आणि श्री नरेंद्र मोदी यांचा एका वाक्यात उल्लेख करत असताना श्री राहुल गांधी तमिळनाडूतल्या एका सभेमध्ये असं म्हणाले होते की जो चोर होते उन सभी का सरनेम, आखरी नाम ये मोदी क्यों होता है. आता खरं तर हे खूप जनरल स्टेटमेंट होतं, त्यात सेन्सिटिव्हिटीचा भाग असायला पाहिजे होता का, ऑब्व्हियसली असायला पाहिजे होता. तुम्ही यू कॅनॉट जनरलाइज, म्हणजे आपण जर असं म्हणायला लागलो की अमक्याचं आडनाव असं आहे म्हणून सगळे चोर हे तसेच आहे, तर दॅट इज व्हेरी रॉंग. एनिवे, पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतच असतात. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अशा पद्धतीचे आरोप केले नाहीत असं जर कोण म्हणालं तर आपल्याला त्यांच्यासाठी खूप सारे उदाहरणं देता येतील. पण यातलं राजकारण असं आहे की जे काँग्रेसला जमलेलं नाही. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी मी बोलत असताना
एक चर्चा मला आठवते, दिवंगत राजीव सातव हे असं म्हणायचे की भारतीय जनता पार्टी जर त्यांच्या हातातल्या त्यांच्या ताब्यातल्या सत्तेचा वापर करते आहे, तुम्ही त्याला गैरवापर म्हणताय, तर तसा वापर काँग्रेसनं पण करायला हवा. आणि मग ज्या वेळेला 2019 सालच्या या वक्तव्याचा आधार घेऊन पूर्णेश मोदी हे सुरतच्या न्यायालयामध्ये पोहोचले आणि 2019च्या या खटल्याचा आत्ता निकाल आला. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जे काही पुरावे होते, कारण आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की तिथे श्री राहुल गांधी असं म्हणाले नाहीत की मी काय असं म्हणालेलं नाही. ते असं म्हणाले की मुझे जो दिख रहा था वो मैंने बोल दिया, विच वॉज ॲब्सोल्युटली रॉंग. पण त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधातला जो फॉरेन्सिक एव्हिडन्स होता तो मांडला गेला, त्यांची जी भाषणाची क्लिप होती ती मांडली गेली आणि कोर्टाने मग क्रिमिनल डिफेमेशनचे जे काही प्रेसिडेंट आहे, जो काही कायदा आहे त्याप्रमाणे श्री राहुल गांधी यांना शिक्षा दिली. पण ज्या पद्धतीनं ती शिक्षा आल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत श्री राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. माझ्यासमोर लोकसभा सेक्रेटरीचं ते पत्र आहे की जे नोटिफिकेशन आज त्यांनी दुपारी काढलं. कॉन्सिक्वेंट अपॉन द कन्व्हिक्शन बाय द कोर्ट ऑफ चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सुरत, सो अँड सो, श्री राहुल गांधी, मेंबर ऑफ Lok Sabha representing the Wayanad parliamentary constituency of Kerala, stands disqualified from the membership of Lok Sabha from the date of his conviction, i.e. 23rd March 2023, in terms of the provision of Article 102 (1) of the Constitution of India with the section of the Representation of the People Act 1951. कालपासूनच श्री राहुल गांधी यांचं कन्व्हिक्शन आल्यानंतर, त्यांना शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर श्री राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं असं या आजच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं. आणि म्हणून मी म्हटलं नेहमी की यातलं राजकारण समजून घेत असताना मुळात तो कायदा काय आहे तोही समजून घ्यायला हवा. आज मला महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या एका विचारवंतांनी सकाळीच एक मेसेज पाठवला की हा काव्यगत न्याय आहे, कारण श्री लालू प्रसाद यादव यांची ज्या वेळेला सदस्यत्व रद्द करण्यात आलं त्यावेळेला ती जी काही टीका झाली की एक अध्यादेश सरकारने आणला होता मनमोहन सिंग सरकारने, आणि तो अध्यादेश राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाताने टराटरा फाडला. त्यातनं फक्त तो अध्यादेशाचं अवमूल्यन झालं नाही, तर देशातले जे अतिशय ज्यांच्याबद्दल आजही लोकांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे अशा श्री मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या डिग्रेडेशन ती सुरुवात होती असं म्हटलं जातं. पण तो जो निवाडा आहे तो काय आहे तोही आपण समजून घेऊ आणि मग राजकारण तर आपण बघूया. Supreme Court of India in its judgment dated 10th July 2013, while deposing the Lily Thomas versus Union of India case along with the Lok Praveri versus Union of India, म्हणजे ती जी सामाजिक संस्था आहे ती, ruled that the member of parliament MP, member of the legislative assembly MLA or member of legislative council, खासदार, आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य, हे सगळे हे 2007चं 10 जुलैचं हे निकालपत्र जे मी तुम्हाला वाचून दाखवतोय, हु इज कन्व्हिक्टेड ऑफ अ क्राइम अँड गिवन अ मिनिमम ऑफ 2 years imprisonment loses membership of the house with immediate effect. This is an contrast of the entire earlier position wherein convicted members held on their seats until the next exhausted all judicial remedy in lower state and Supreme Court of India. ते फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टी जे म्हणते ते बरोबर आहे आणि सेक्रेटरीएटनी हे काढलेलं असल्यामुळे एका राजकीय पक्षाने अशा पद्धतीने त्यांना डिस्क्वालिफाईड केलं असं न म्हणता लोकसभेतल्या सेक्रेटरीनी त्यांना डिस्क्वालिफाईड केले. त्याचा आधार आहे 2013 सालचं हे निकालपत्र जे असं म्हणतं, द मोमेंट एखादा लोकप्रतिनिधी, खासदार किंवा आमदार किंवा विधान परिषदेचा सदस्य हा डिस्क्वालिफाईड होतो त्या क्षणालाच त्याचं सदस्यत्व रद्द होतं, अल्बाईट जरी त्याला लोअर कोर्ट, त्याच्यावरचं कोर्ट आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपल्या ह्या निकालपत्राच्या विरोधामध्ये त्यांनी स्थगिती मिळवलेली असली तरी सुद्धा, आणि त्याच्यावर आधारित विथ द इमिडिएट इफेक्ट असं म्हटलेलं असल्यामुळं हे तातडीनं अशा पद्धतीनं कारवाई झालेली दिसते. फर्दर सेक्शन 8(8)(4) ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट which allowed elected representative 3 months to appeal their conviction was declared unconstitutional by the bench of Justice A.K. Patnaik and Justice S.J. Mukhopadhyay. या दोन सन्माननीय न्यायाधीशांनी तेव्हा असं सांगितलं होतं की जरी तुम्हाला 3 महिने वरच्या कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार असला, जसं या केसमध्ये श्री राहुल गांधी यांना तातडीनं जामीन मिळाला, त्यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील पण करायचं ठरवलेलं आहे, इथं ते अलाउड आहे. बट कोर्टाने 2013 साली सांगितलं की बाबा असं नाही चालणार,
तुम्ही एकदा कन्व्हिक्ट झालात की तात्काळ तुमचा जो सदस्यत्व आहे ते रद्द होतं आणि याच्या मागे श्री लालू प्रसाद यादव यांचा जो चारा घोटाळा होता ते प्रकरण होतं. लखनौतनं अशा पद्धतीनं याचिका आलेली होती. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटनी त्याला रेजिस्टन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट इन अन अटेम्प्ट टू ओव्हरटर्न दिस डिसिजन द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल सेकंड अमेंडमेंट अँड व्हॅलिडेशन बिल 2013 was introduced into the Rajya Sabha on 13th August by Law Minister Kapil Sibal. By the proposed amendment, representative would not be disqualified immediately after conviction. आणि हे मनमोहन सिंग सरकारने केलं होतं. त्यातला जो राजकीय धोका आहे तो त्यांना लक्षात आलेला होता आणि कपिल सिब्बल हे लॉ मिनिस्टर असताना त्यांनी राज्यसभेमध्ये हे बिल आणलं. द इंडियन गव्हर्नमेंट ऑल्सो फाइल्ड अ रिव्ह्यू पिटिशन विच द सुप्रीम कोर्ट डिसमिस्ड. आणि याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्हिजन पिटिशन गेली होती, ती डिसमिस झाली. On 24th September, a few days before the Fordor scam verdict, the government tried to bring the bill into the effect as an ordinance. However, Rahul Gandhi, Vice President of India National Congress, made his opinion of the ordinance clear in a press meeting. It's complete nonsense. It should be torn up and thrown away. श्री राहुल गांधी असं म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी म्हणून जो कायदा आणला जातो आहे तो मला मान्य नाही. इट इज ॲब्सोल्युटली नॉनसेन्स अँड नीड टू टोर अप असं म्हणून त्यांनी तो फाडला. आणि यालाच त्या महाराष्ट्रातल्या मोठ्या विचारवंतांनी आज मला मेसेज केला की हाच तो काव्यागत न्याय आहे. आणि आत्ताच मी विकिपीडियाला अपडेट पण बघतो आहे की ती लिस्ट ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह डिस्क्वालिफाईड आफ्टर कन्व्हिक्शन बाय द कोर्ट ऑफ लॉ. श्री राहुल गांधी, श्रीमती जयललिता, कमल किशोर भगत, सुरेश हळवणकर, TM सेल्वनपत्ती, बबनराव घोलप, एनॉस एक्का, आशा राणी, रशीद मसूद, लालू प्रसाद यादव, जगदीश शर्मा, पप्पू कलानी, म्हणजे एकूण 12 लोक या कायद्यान्वये डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. इंटरेस्टिंगली महाराष्ट्रातल्या 3 जणांचा त्याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे. श्री पप्पू कलानी, बबनराव घोलप आणि श्री सुरेश हळवणकर. हा जरा कायदा आणि हा जरा प्रेसिडेंट, पण याच्या मागचं राजकारण जे ऑब्व्हियसली दिसतं आहे की याच्यामध्ये कालच मी बघतोय की कोर्टाचा निकाल आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जे हा जो निकाल आलेला आहे यामुळं भारतीय लोकशाहीवरती गदा आलेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचिपी आहे. जे राजकीय पक्षांना मिळणारं स्वातंत्र्य आहे त्याची गळचिपी आहे. म्हणून त्यांनी काल खूप मोठी आंदोलनं केली न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात. आज भारतीय जनता पार्टीनं श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे मला आत्ता आमचे जे प्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टोरीज पाठवतात त्यात असं दिसलं की परभणी ते झालंय, विदर्भातल्या काही जिल्ह्यामधले श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत की त्यांना जोडेमारा वगैरे, त्यांच्या प्रतिमेला जोडोमारा वगैरे करतात. आता याचं राजकारण खूप साधं आहे. जर भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेस पक्षाची देशातल्या हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी थेट काँग्रेसबरोबर 1:1 फाईट आहे की जिथे साधारणपणे लोकसभेच्या 280 ते 290 जागा आहेत. त्या ठिकाणी श्री राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशीच जर लढत होत असेल तर तुम्हाला माहितीच असेल की भारतीय जनता पार्टीचा 2014 आणि 2019चा इथला स्ट्राईक रेट हा 99% आहे. अपवादात्मक काही ठिकाणी जिथं जसं की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची उत्तर प्रदेशमधली खासदारांची संख्या कमी झाली पण ती 80 पैकी 63 आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांना एखादी दुसरी जागा मिळाली. दिल्ली पूर्ण स्वेप्ट केलं, राजस्थान पूर्ण स्वेप्ट केलं, छत्तीसगड पूर्ण स्वेप्ट केलं. महाराष्ट्रामध्ये त्यांना 43 आणि 42 वगैरे जागा मिळालेल्या आहेत 2014 आणि 19ला. अशा वेळेला श्री राहुल गांधी वर्सेस श्री नरेंद्र मोदी अशीच जर 2024ला फाईट झाली इन एनकेन प्रकारे तर साधारणपणे देशाच्या मतदारांच्या मनातलं काय चित्र असेल. आजही काँग्रेस पक्षाच्या दुर्दैवाने जरी श्री राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करणारी आहे असं मानलं जातं, त्याच्याबद्दल माझं वेगळं मत आहे. पण जर तसं जरी गृहीत धरलं तरीसुद्धा श्री राहुल गांधी की नरेंद्र मोदी असा जर चॉईस मतदारांना दिला तरी आजही असं दिसतं आहे की श्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं लोकांचा कल आहे. जर अशा पद्धतीनं सातत्यानं श्री राहुल गांधी यांची प्रतिमा, काही जण असं म्हणतात, कारण मी गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीचं कव्हरेज करायला गेलो होतो आणि मलाही असं वाटलं की पुढे चालून आम आदमी पक्ष हा गुजरातमध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी होऊ नये असं जर भारतीय जनता पार्टीला वाटत असेल तर ते काय करतील. ऑब्व्हियसली ते काँग्रेस पक्षाच्या गोष्टीनं काही अनुकूल गोष्टी करतील.
एक्झॅक्टली ते तसंच झालं आणि गुजरातच्या इतिहासातली सर्वात मोठी जी कौल भारतीय जनता पार्टीला मिळाला तो ऑब्व्हियसली काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्षामधला जो डिवाइड आहे त्याच्यामुळे मिळाला. अशा स्थितीमध्ये जर राहुल गांधी यांनाच पुन्हा 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 रिसरेक्ट तुम्ही करत राहिलात की जे G23चेच लोक म्हणत होते किंवा रामचंद्र गुहा जे सातत्यानं सांगतायत की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशी जर लढत झाली तर त्याचा अल्टिमेट बेनिफिट हा भारतीय जनता पार्टीला होतो, तो जर तसा व्हावा अशी जर भारतीय जनता पार्टीच्या व्यूहरचनाकारांची रचना असेल तर ते ऑब्व्हियसली असं काहीतरी करतील की ज्यामुळे श्री राहुल गांधी हे चर्चेत राहतील आणि ती जी फाईट आहे कोणाची इच्छा असो किंवा नसो ती आता प्रेसिडेन्शियल स्टाईलमध्ये झालेली आहे. श्री राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच होईल आणि 2024ला 280 ते 290 जागावरती साधारणपणे काय कौल येईल हे आपल्या लक्षात येईल. कारण आजही काँग्रेस पक्षाला असं वाटतं की या सगळ्या काऊ बेल्ट आणि पश्चिम भारतातल्या ज्या काही राज्यामध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीला यश मिळाले ते मॅक्सिमाइज झालेलं आहे. आता एकदा तुम्ही उच्चतम पातळी गाठली, एव्हरेस्ट गाठल्यानंतर पुढे काही नसतं आणि त्यामुळं तुमचं डिग्रेडेशन सुरू होईल. एक ही मांडणी असते. दुसरी मांडणी असते की जागतिक राजकारणाचा जर तुम्ही अभ्यास केला त्याच्याशी मी काही प्रमाणात सहमत आहे. साधारणपणे 2 टर्म्स पूर्ण केल्यानंतर एखाद्या नेत्याच्या लोकप्रियतेमध्ये घट होऊ शकते. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ते असं झालंय असं मला तर दिसलेलं नाहीये. नाराजी जरूर आहे पण राजकीय पर्याय शोधत असताना ते पर्याय सक्षम नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या 2 गोष्टीवर आधारित राहून काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीचं राजकारण करतो आहे त्या पद्धतीमध्ये अजूनही आपण ठामपणे छातीवर हात ठेवून असं म्हणू शकत नाही की श्री राहुल गांधी हे श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव करतील. अशा स्थितीमध्ये जर प्रादेशिक पक्ष हे नरेंद्र मोदीचं काही कॅल्क्युलेशन बिघडवत असतील, जसं की आम आदमी पक्ष हा जर दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचं कॅल्क्युलेशन बिघडवत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये श्री उद्धव ठाकरे, श्री शरद पवार आणि काँग्रेसचं गठबंधन जे काही असेल ते जर त्यांचं कॅल्क्युलेशन बिघडवत असेल तर अशा वेळेला या राजकीय पक्षांना फायदा व्हायच्या ऐवजी तो जर काँग्रेस आणि श्री राहुल गांधी यांना होत असेल तर त्याचा अल्टिमेट बेनिफिट हा भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि तो तसा व्हावा ह्या दृष्टीनं हे सुरू आहे का असा म्हणायला वाव आहे. मी कोर्टाच्या कुठल्याही निकालावरती कुठलंही संशय किंवा काहीही संशयास्पद आहे मला असं वाटत नाही. कायदा हा कायद्याच्या पद्धतीप्रमाणे चालतो, त्याच्यानंतरच्या कारवाया सुद्धा योग्य पद्धतीनं झालेल्या आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा माजी मंत्री आमदार कोर्टामध्ये जातो, गुजरातमध्ये जातो आणि मोदी समुदायाची भावना दुखावली म्हणून केस दाखल करतो आणि त्यातनं त्यांना शिक्षा होते. याच्यात सगळं आलं. इट्स अ प्युअर पॉलिटिक्स की जे काँग्रेस पक्षाला जमलं नाही, जे त्यांनी छत्तीसगडमध्ये करणं अपेक्षित होतं जर त्यांना तशा पद्धतीचं टिट फॉर टॅटचं राजकारण करायचं असेल. म्हणून 2 मुद्दे मी आजच्या मधल्या वेळी टॅग केले की श्री राहुल गांधी यांना कुठल्या कायद्यांवर शिक्षा झाली, त्यांची खासदारकी का रद्द झाली आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना आत्ता तरी विरोधी पक्ष हे एकत्रित येण्याची शक्यता किती आहे. आपल्याला ह्या सगळ्या प्रतिक्रियेची वाट बघावी लागेल कारण प्रत्येकाचे इंटरेस्ट हे एकमेकामध्ये गुंतलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात केव्हा वाढली? जेव्हा काँग्रेसचे मतदार कमी झाले आणि ते राष्ट्रवादीकडे गेले. आम आदमी पक्ष गुजरात, पंजाब आणि दिल्लीमध्ये केव्हा वाढला? जेव्हा काँग्रेस पक्षाचे मतदार कमी झाले. भारतीय जनता पार्टी आता प्रिन्सिपल अपोजिशन पॉलिटिकल पार्टी कुठे बनलेली आहे? ती आहे बंगालमध्ये आणि ती आहे तुमच्या शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे कारण आंध्र प्रदेशचं जे काही राजकारण ते प्रो BJP चाललंय, पण तेलंगणामध्ये. इथे तो जो प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणजे BRSच्या विरोधामध्ये कोण आहे? काँग्रेस आहे. पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस मिळून ममता बॅनर्जीच्या विरोधात आहे. तिकडे ओडिशामध्ये जिथे आता 2nd नंबरला BJP पॉलिटिकल पार्टी बनलेली आहे तिथं पण काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये नवीन पटनाईकच्याच पक्षाचा लढा सुरू होता. अशा वेळेला किंवा आता उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये पण बघा की बिहारमधल्या राजकारणामध्ये काँग्रेस हा आत्ता कुणाच्या विरोधात उभा आहे किंवा होता किंवा उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधन फेल गेल्यानंतर कुणाच्या विरोधात उभा आहे किंवा आहे. ही सगळी गोष्ट बघता काँग्रेस पक्षाचे मतदार कमी झाल्याशिवाय प्रादेशिक पक्ष वाढू शकत नाहीत. प्रादेशिक पक्षांना काही भारतीय जनता पार्टीचे मतदान करत नाहीत. अशा स्थितीमध्ये आलेल्या या निकालाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीलाच अधिक होऊ शकतो आणि त्या दृष्टीनंच ही नेपथ्य रचना आहे असं दिसतंय. एक शक्यता ही आहे की ती जे काही 303, 302 वगैरे खासदारांची संख्या भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे, कुठल्या तरी प्रादेशिक पक्षांनी त्याचं फार मोठं गणित बिघडवलं तर थोडी बहुत इकडे तिकडे त्यांची आकडेमोड होऊ शकते. अदरवाईज जेवढे म्हणून सर्वे आलेले आहेत ते सगळे सर्वे सांगतायत
की श्री नरेंद्र मोदी यांची जी काही लोकप्रियता होती ती कालही तीच होती, आजही तीच आहे, कारण त्यांच्यासमोर सक्षम असा पर्याय नाही आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच लढत हवी असेल तर आपण हे नाही म्हणू शकत की आत्ताच्या या निकालपत्रानंतरची सगळी कारवाई ही अशाच पद्धतीच्या राजकारणाचा भाग नाही आहे. सो थांबूया आपण इथे. मी तात्काळ अशा गोष्टीची नोंद यासाठी घेतो, एकतर त्याच्यातनं तुमची मतं कुलुषित नसतात, कारण कुणाचं तर ओपिनियन आल्यानंतर तुमच्या काही गोष्टी ॲड होतात. स्पॉन्टिनियसली काही गोष्टी सांगणं हे अतिशय चांगलं असतं आणि प्रेक्षकांना वेळेत माहिती मिळावी ही त्यातली अपेक्षा असते. ऑब्व्हियसली इट शुड बी व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. थांबूया आपण इथे. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते सगळे फॉलो करायला लागा. आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहोत. तुमच्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचनांचं मनपूर्वक स्वागत. कुठलीही कोणाचीही बाजू घेणारी कमेंट केली तर आम्ही अजिबात त्याची दखल घेत नाही. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.